हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू टेस्ट विथ प्राजू. कुक क्रिएट सेलिब्रेट करत आज आपण बनवणार आहोत पिझ्झा बॉम्बोलिनी. त्याच्यासाठी मी घेतलाय 1 वाटी मैदा, 2 वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ टाकून हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. आता आपण पाणी घेताना कोमट पाणी घ्यायचं आहे. हाताला गरम जाणवलं पाहिजे पण चटका नाही बसला पाहिजे असं कोमट पाणी. त्यामध्ये आपल्याला टाकायचं ईस्ट आणि साखर हे एकत्र मिश्रण करून 5 ते 10 मिनिटं ईस्ट ॲक्टिवेट व्हायला ठेवून द्यायचं. ईस्ट ॲक्टिवेट होते तोपर्यंत मी सर्व भाज्या वगैरे कटिंग करून घेतल्या होत्या आणि भाज्या चॉप करताना फाईन चॉप करायच्यात आणि त्याआधी टॉस करून घ्यायच्या थोड्याशा ऑइलमध्ये थोडंसं मीठ टाकून. मी कॉर्नसुद्धा घेतले होते तर ते बॉईल करून घेतले होते. चीज वगैरे कट करून घ्यायचं, सगळी तयारी आपण करून घेतलेली होती. आता इथे ईस्ट ॲक्टिवेट व्हायला मी ठेवलेलं आहे 5 ते 10 मिनिटांनी. बघू शकता तुम्ही ईस्ट कसं ॲक्टिवेट झाले. आता तेच वेट इन्ग्रेडियंट्स आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. डो तयार करताना पाणी जपून वापरायचं आहे. आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी बटर, ते तुम्हाला व्हिडिओ स्किप झाला त्यासाठी सॉरी, इथे मी बटर ॲड केलं होतं आणि तो डो पुन्हा मळून घेतला होता. जेव्हा आपला डो आपल्या हाताला चिटकणार नाही तेव्हा समजायचं की आपला डो छान मळून तयार झालेला आहे. जितकं छान तुम्ही पीठ मळताल तितकं छान ते फर्मेंटेशनला चांगलं असतं. आणि आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर हे मी झाकून 20 मिनिटासाठी ठेवलं होतं. अगदीच 30 मिनिटासाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. 20 मिनिटात पण खूप छान फुलून तयार होतो. मी इथे बघू शकता तुम्ही आता ह्याला एका उबदार जागेत फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलं होतं. नंतर तुम्ही बघू शकता ते हळूहळू फुलतंय. तर आपण इथे साहित्य घेतलं होतं कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, कॉर्न घेतले होते. हे सगळं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं टॉस करून घेतले. फक्त टोमॅटो ते कच्चे ठेवले होते. आता यामध्ये बॉईल केलेले कॉर्न आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करून त्यामध्ये चीज ॲड केले. चीज तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ॲड करा. मोझरेला चीज मी ॲड केलं होतं आणि पिझ्झा सॉस जास्त टाकायचं नाही आहे. 2 चमचे पिझ्झा सॉस ॲड केला होता. आता हे सगळं छान मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपला डो इथे तयार झालेला आहे, फर्मेंटेशन झालेलं होतं. त्यातलाच एक छोटा गोळा घेऊन मी हातानेच त्याला गोल गोल करून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपले जे स्टफिंग आहेत ते स्टफ करून त्याचं छान असं बॉम्बोलिनी तयार करून घेतली होती. आता मी इथे बाकीची पण तयार करून ती फ्रायला एकच फ्राय केले होतं. तेलात फ्राय करताना अगदी सेम आपण जसं बॉम्बोलिनीला फ्राय करतो तसंच मीडियम फ्लेमवर त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. अगदीच तुम्ही फास्ट गॅसवर जर केलं तर तुमची बॉम्बोलिनी आतून कच्ची राहू शकते. त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवर त्याला फ्राय करून घ्यायचं होतं. ते बघू शकता तुम्ही. मी दुसरी पण बॉम्बोलिनी मी तयार करून घेतलेली आहे. पिझ्झाचं स्टफिंग जे असतं म्हणजे जेच आपण पिझ्झाला वापरतो ते स्टफिंग याच्यामध्ये घातले. ॲक्च्युली पिझ्झा बॉम्बोलिनीचा हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात तेव्हा आला जेव्हा मी रिअल बॉम्बोलिनी बनवली होती चॉकलेटची. ती खूपच स्वीट आणि जास्त करून मला स्वीट जास्त आवडत नाही. त्यामुळे मी हे असं एक युनिक कॉम्बिनेशन ट्राय करावं म्हणून मी हे ट्राय केलं आणि ते इतकं टेस्टी झालं होतं, खूप छान झालं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ते आवडलं का. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण फ्राय केलेलं आहे. साईडनं आपण तेल वरती उडवत राहायचं कारण वरची बाजू पण तळल्या जाते. अगदी मीडियम फ्लेमवर न घाई करता शांत हे तळून घ्यायचं. नाहीतर आतलं जो डो असतो तो कच्चा राहतो आणि बाहेरून फक्त क्रिस्प होतो. तो बाहेरून क्रिस्प आणि आतून स्पॉन्जी असा छान पिझ्झा बॉम्बोलिनीचा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम छान स्नॅक्स आहे आणि आतून तुम्ही बघू शकता कसं चीजही झालं आहे. माझ्याकडे थोडंसं चीज होतं त्यामुळे मी थोडंसं टाकले. तुम्ही हवं तितकं चीज वापरा. फक्त सॉसचं प्रमाण कमी ठेवायचं कारण मग ते फुटण्याची शक्यता असते ओलं असल्यामुळे. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.